तर सरकारच्या या भोंगळ कारभारावरती विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली आहे की आता जाहिरातीचा सोस या सरकारला किती मोठा आहे। एकूण जाहिरात करत असताना तीर्थयात्रेच्या संदर्भातली घोषणा केली आणि तिथे मात्र जाहिरातीवर 4 वर्षापूर्वी हरवलेल्या तांबे नावाचा फोटो लावून टाकला ग्रस्तांचा। म्हणजे हा सोस जो आहे जाहिरातीचा, अरे काही करून लोकांना फायदा झाल्यावर जाहिरात करा, पण जाहिरात करताना मात्र याचंही भान सरकारने ठेवलं पाहिजे की 4 वर्षापूर्वी मृतकांचा फोटो लावून जाहिरात करणं हे महायुतीचं पाप किती वाढत आहे। आणि त्या जाहिरातीतील व्यक्ती तर आता दिसत नाहीत, उद्याच्या सरकारमध्ये उद्या निवडणुकीनंतर हे सुद्धा दिसणार नाही असं जनतेने ठरवलं आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझे सहकारी अविनाश पवार सध्या आपल्या सोबत आहेत। अविनाश, खूप आश्चर्याची गोष्ट आहे, सरकारच्या जाहिरातीवरती बेपत्ता व्यक्तीचा फोटो, जी व्यक्ती 3 वर्षापासून बेपत्ता झालेली आहे। आता विरोधकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात टीका करण्यास सुरुवात केली आहे। सरकारने काही स्पष्टीकरण दिलंय का? तृप्ती, अजूनही याविषयीचे जे काही खुलासे त्यांनी आता कालच टाकलेले आहेत आणि त्याच्यावर आम्ही अशी जाहिरात कोणती केली नाही किंवा ते आमचे अधिकृत हँडल वगैरे नाही, अशा पद्धतीचे खुलासे टाकण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। मात्र आपण प्रत्यक्ष जेव्हा भेट दिली, शिरूर तालुक्यातल्या गणेगाव जवळचं वरुडे हे गाव आहे आणि हे जे वृद्ध आहेत त्यांचं नाव जे आहे ते ज्ञानेश्वर तांबे, हे 14 जानेवारी 2021 पासून बेपत्ता असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिलेली आहे। त्यांची सून जी आहे ती देखील सांगते की हे जे आमचे सासरे आहेत ते गेले अनेक दिवस गायब आहेत। खरं तर पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार देखील दाखल करायला हवी होती, मात्र त्यांनी केलेली नाहीये। आणि आता अशा पद्धतीने जाहिरातीवर त्यांचा फोटो पाहिल्याने सगळीकडेच खळबळ माजली आहे। गावामध्ये देखील याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे आणि एकूणच उत्तर पुणे जिल्ह्यात याविषयीची उलटसुलट चर्चा सुरू आहे। तृप्ती, अविनाश, धन्यवाद या माहितीसाठी। तर बेपत्ता व्यक्तीचा फोटो पाहून कुटुंबियांना धक्का बसलेला आहे। त्यांनी ही व्यक्ती हरवल्याची तक्रार दिलेली नव्हती, मात्र 3 वर्षांपासून ते बेपत्ता असल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। कोरोना काळामध्ये ते अशाच पद्धतीनं बाहेर असताना त्यानंतर घरी परतले नाहीत असं त्यांच्या मुलाचं म्हणणं आहे।